नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला जमा होणार अखेर तारीख जाहीर झाली। पण पीएम किसानचा 21वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। 21वा हप्त्याचे वितरण 5 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता जरी मिळाला असेल तरी त्यांनी खुश होऊ नका, कारण की सर्व शेतकऱ्यांना 21वा हप्ता जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्त्याचा 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत। आता पहिल्या यादीत अखेर असे शेतकरी आहेत की जे पात्र आहेत, जे या नवीन लावलेल्या 5 नियमामध्ये बसतात, ज्यांना हप्ता येणार। पण दुसऱ्या यादीत असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आहेत, तर त्यांना आता पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। 21व्या हप्त्याचे वितरण 5 नव्या नियमानुसार होणार असल्याचे जे शेतकरी लवकरात लवकर हे 5 कागदपत्र जमा करतील त्यांना लगेच हा हप्ता जमा होणार आहे। पीएम किसानचा 21वा हप्त्याबाबत 5 नियम लावण्यात आलेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आता लाभापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यावर मिळवायचा असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका आणि लवकर बंद करू नका व्हिडिओ। चला तर जरा वेळ घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता हप्ता जमा होईल यावेळेस तसं होणार नाही, कारण पीएम किसानच्या हप्त्याच्या बाबतीत आता निधी मंजूर करण्यात आला। 48 तासाच्या आत हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। पण यावेळेस तपासणी अगदी वेगळ्या पद्धतीने झाली आहे आणि ज्यामध्ये एक मोठा गैरव्यवहार उघडीस आला आहे। अतिशय जे काही शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे शेती भरपूर असल्याबद्दल प्रमाणपत्र सुद्धा आहे, नियमबाह्य जाऊन ते लाभ घेत आहेत। त्यामुळे मोठ्या गाड्या शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत, तरी ते शेतकरी 2000चा हप्ता घेत आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरात प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा हप्ता घेत आहे। त्यामुळे सरकारने 5 विशेष नियम लागू केले आहेत, ज्यामुळे जे शेतकरी या 5 नियमात बसतील, जे शेतकरी या 5 नियमात पालन करतील, फक्त त्यांनाच 21व्या हप्त्याचे पैसे मिळणार। 2 वेळा बघा इकडं, पहिल्यांदा सरकारने जाहीर केले आहे, मोठी साहेबांनी खाद्यावर सह्या केले आहेत कागदावर। बघा इकडं, पहिल्या यादीत असणारे शेतकरी असे आहेत जी की सगळ्या नियमात बसतात, ज्यांना हिरवा कंदील दिलेला आहे, ज्यांच्या खात्यावर आता कोणताही क्षणी मेसेज येणार। पण दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना 5 नियमामुळे ते अडकलेले आहे। त्यांनी आता 5 कागदपत्रे त्यांना जमा करायचे सांगितले आहेत। 48 तासाच्या अवधी दिला आहे। पहा, ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना आता हा लाभ मिळणार आहे, त्यांना आता जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायला हवं, 5 कागदपत्रे कोणती हवेत तुमच्याकडे, जेणेकरून 21वा हप्ता येईल। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा मग काय होतंय, 5 नियम आहेत, काय अटी त्या ठिकाणी असणार आहेत, कोणते कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे, तर सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। तसेच बँकांचा एक नवा नियम लागू झालाय, सगळ्या बँकांच्या खात्यावर हे पैसे येणार नाहीत। काही बँकांच्या खाती म्हणजे जवळपास 10 ते 15 बँकांची खाती जी आहेत ती या योजनेतून अपात्र करण्यात आली आहेत। त्यामुळे आता सरकारनं तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 नियमानुसार 5 कागदपत्रांची मागणी केली आहे। आतापर्यंत सगळ्यात शेतकऱ्यांना सरसकट पैशाची यायचे 20वा हप्ता देखील मिळाला सरसकट, पण सगळ्यात शेतकऱ्यांना दिला जायचा नाही। आता सरकारने हे सर्व एकाच गुप्त पद्धतीने तपासणी केली आहे, तर लक्षात आलं की बरेच शेतकरी श्रीमंत आहेत। बरेच शेतकरी 5-5 एकर 10-10 एकर आसपास त्यांची शेती आहे। बऱ्याचशा घरामध्ये महिलाही लाभ घेतात, पुरुषही लाभ घेतात, मुलीही लाभ घेतात, मुलंही लाभ घेतात, वेगवेगळ्या योजनांचे पैसे घेतात, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे घरात
निराधार योजने घेतात, सगळ्या योजनेचे पैसे घेतात, घरकुल आले तरी सबसिडी घेतात आणि तरीही त्यांना पीएम किसानचा हप्ता येतोय। अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आला आहे। ओळखण्यासाठी सगळ्या सरकारने 5 नियम खात्री लागवली आहे। या अंतर्गत 5 कागदपत्रांची मागणी केली। आता मग कोणते 5 कागदपत्र आहेत, कोणते 5 नियम आहेत की ज्यामुळे 21वा हप्ता मिळणार नाही? तर बघा कोणते 5 नियम आहेत। 21वा हप्ता जो आता ठरवून दिल्यानुसार तुम्हाला मिळणार आहे। दुसऱ्या यादीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या यादीतील शेतकऱ्यांसाठी काय करायचे, कोणते नियम बदललेत, कशा पद्धतीचे नियम आहेत, कोणालाही माहीत असेल तर बघा इकडे। तुम्हाला जर पात्र राहायचं असेल तर तुम्हाला 2000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की पीएम किसानच्या योजनेमधील 5 मोठे बदल तुम्हाला सांगण्यात येत आहेत। म्हणजे जे गरजू शेतकरी आहेत त्यांनाच हा 21वा हप्ता मिळणार आहे आणि तेच गरजू आहेत। सिद्ध होण्यासाठी 5 कागदपत्र सरकारने जमा करायला लावले आहेत। मग नेमकं कोणते 5 कागदपत्रे पहा। कोणत्या बँकेमध्ये तुमचे 15 बँकेमध्ये पैसे येणार आहेत बघा, सविस्तर सांगत आहे, सर्व पहा। आपण बँकांची यादी पाहत असाल तर पहा, पूर्वी पीएम किसान योजनेचे हप्ते सगळ्या बँकांच्या खात्यामध्ये, जिल्हा बँकेच्या खात्यात, छोट्या मोठ्या बँक खात्यामध्ये, पण इथून पुढे फक्त नॅशनलाइज बँकामध्ये पैसे येणार। 10 ते 15 अशा बँका आहेत ज्यांचे नाव आता या योजनेमधून वगळण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे। 5 नियम माहिती करून घ्यायचे आहेत, घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण 48 तास असे उरलेलेच आहेत। त्यामुळे आता दिवसापेक्षा कमी दिवस राहिले आहेत, काही तासातच हा हप्ता कदाचित बाकीच्या खात्यामध्ये वितरित होण्याचं काम सुरू सरकार वेळेवर करत आहेत। नियम पाळायचे आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे नियम। पहिला लक्षपूर्वक पहा नियम जो आहे पीएम किसान 21वा हप्ता नियम शेतकऱ्यांसाठी, आणि ज्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या देशातील शेतकऱ्यांनी, ज्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तो पहा। सरकारने एक कागद गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांना काढायला लावला आहे, तो म्हणजे 19व्या हप्त्याला वेळेसही, 19व्या हप्त्यावेळीस आणि 20व्या हप्त्यावेळीसही हा शेतकरी त्याचे कागदपत्र 21व्या हप्त्याच्या वेळी अडचणीत आला आहे बघा। त्याचे कागदपत्र त्यावेळी त्याने सबमिट केले नाही आहेत, म्हणजे जमा केले नाहीत। 21वा हप्ता 22, 23 आणि 24 कुठलेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत। 5 कागदपत्र नेमके पाहिजे असले, 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असलीच तर ID कार्ड, तर फार्मर ID पहिलं म्हणजे, त्यानंतर फार्मर ID जो आहे ज्यांनी काढला नसेल तर त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांनी काढून घ्यायचं आहे। ज्याच्यासाठी काही ठीक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, पण ज्यांनी काढलाय त्यांच्यासाठी चांगलंच, जे नाही काढलंय त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी पहा। जे फक्त अर्ज करून बसले आहे, कार्ड तुमच्या हातात आलं नसेल तर कार्डचा नंबर आला असेल तरी चालेल, पण तुमचा पीएम किसानचा हप्ता आता बंद होऊ शकतो। सरकारने 48 तास अवधी दिला, कमीत कमी तुम्ही अप्लाय करा, नाहीतर कमीत कमी अर्ज करून ठेवा, कारण फार्मर ID कार्डवर बऱ्याचशा लोकांची शेती समजते। फार्मर ID कार्डवर आता हप्ते पूर्ण लिंक करता येतात आणि तुमचे 7/12 असतील तर तुमच्या सगळ्या योजना लाभ इथे समजून येतो। तर तुमच्या सगळ्या योजनेचा लाभ तुम्हाला इथं दिसून येतो। 1 रुपयामध्ये हे सगळं आता फार्मर ID कार्ड त्यांचे नोंद होणार आहे। आणि जर फार्मर ID कार्ड तुम्ही काढला नसेल तर तुम्हाला डिलिस्ट म्हणजे काय, डिलिस्ट मधनं काढण्यात येणार आहे बघा इकडे। जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्हाला इथं काढलं जाणार आहे। आता अर्ज असा आहे की जरी केला नसेल तर तुम्हाला इथे बघा, तुम्ही जरी केला असेल, तुम्हाला जरी मिळालेलं नसेल तर तुम्ही अर्ज जरी केला असेल तरी तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, कारण की हप्ता ठराविक लोकांनाच मिळणार आहे, शेतकरी माणसांनाच मिळणार आहे। पहिलं कागदपत्र, पहिला नियम, आता दुसरा कागदपत्र असणार आहे उत्पन्नाची मर्यादा पहा। सरसकट आहे तो लाभ। उत्पन्नाची मर्यादा शेतीची आड आली तर शेती 5 एकर पेक्षा कमी असली तर लाभ दिला जायचा आहे बघा। इथे जर तुमच्याकडे जास्त शेती असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, जर कमी शेती असेल तर नक्की तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहा। आता उत्पन्नाची अट सुद्धा लावलेली आहे, कडक पद्धतीने लावली। 21व्या हप्त्यासाठी उत्पन्नाची अट लावण्यात आली आहे। मग आता कोणते कागदपत्र या उत्पन्नाचं अट सिद्ध करण्यासाठी लागणार, सविस्तर सांगतो आता पहा। फार्मर ID दुसरं झालं, उत्पन्नाचा दाखला तिसरं झालं, 1, 2 अटे कागदपत्र लागू शकतात, पण पहिलं झालं, दुसरं झालं तुमचं रेशन कार्ड, तिसरं तुमचं रेशन कार्ड किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, जवळपास 50% तुम्ही 2 नंबरच्या नियमानुसार बाहेर निघता। आता केशरी रेशन कार्ड
मध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केसरी असेल तर काही हरकत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पिवळं केसरी रेशन कार्ड या ठिकाणी त्यांना उत्पन्न दाखला द्यावा लागेल, कारण हा उत्पन्न जास्त असेल तर तिसरी अट ज्यांच्यामध्ये 19% 99% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम येत आहे. बऱ्याचशा योजनेमध्ये त्यांना लाडकी बहीण योजना असू दे, घरातील वयोश्री योजना असू दे, जावनबाळ योजना असू दे, निराधार योजना असू दे, लोकांना हमी पत्र द्यायचं असेल जेणेकरून आपल्याला एक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर असं सर्व दाखवावं लागणार आहे. कागदपत्र पॅन कार्ड देखील त्यांना तुमच्या खात्यामध्ये अपडेट आधार कार्ड लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे तो म्हणजे बँक सीडिंग इक्विपमेंट किंवा बँक लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डशी तुमच्या बँक खात्यात लिंक पाहिजे तर चेक करा. लगेच तुम्ही आत्ताच्या आत्ता बँक खाता तुमच्या आधार कार्डशी लिंक करून ठेवा. तुम्ही नंतर कुठलाही अडचणीत येणं होऊ शकत नाही. पहा 4 आणि 5 हे काळजीपूर्वक ऐका. पात्रतेमधून तुम्हाला वगळण्यात येऊ शकतं 100%. तुम्हाला हप्ता येणार आहे. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात, किती PM किसान सन्मान निधी घेतला, योजनेच्या बाबत तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा. यामधून तुम्हाला विचारा. चॅनलची नवीन असाच तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की विषय असा आहे. तर आता मी सर्व तुम्हाला माहिती सांगितली. तर आत्ताच तुम्हाला KYC तुमची कुठलीही राहिली असेल, लाडकी असू दे, नमो असू दे, निराधार योजना असू दे, तर आत्ताच्या आत्ता करा. कारण आधार कार्डशी जेव्हा तुम्ही लिंक करता तरच तुम्हाला सर्व पैसे इथे येऊ शकतात. पैसे आल्यावरच तुम्हाला समजेल की तुम्ही पात्र आहात की अपात्र.